नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहराचा बदलता विकास छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडावा असं आवाहन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन श्री शिंदे यांच्या हस्ते झालं. छायाचित्र हे केवळ क्षणाचं चित्रण नसून हजारो शब्द व्यक्त करणारं प्रभावी माध्यम असल्याचं श्री शिंदे यांनी सांगितलं. आनंद, दुःख किंवा संकटाच्या प्रसंगी जीवाची पर्वा न करता छायाचित्रकार काम करतात. कोविड काळातील त्यांच्या योगदानाचं देखील त्यांनी कौतुक केलं. पुढील वर्षी ठाणे बदलते या विषयावर प्रदर्शन भरवून जुन्या ठाण्यापासून आधुनिक ठाण्यापर्यंतचा विकास छायाचित्रकारांनी मांडावा अशी सूचना त्यांनी केली. यावेळेस महापालिका शाळातील शिष्यवृत्तीप्राप्त 11 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. यंदा हे छायाचित्र प्रदर्शन ठाणे महानगरपालिका भवन येथे आयोजित करण्यात आलं आहे. यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री दिलीप शिंदे तसंच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद या प्रदर्शनाला दिला आहे. मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे असं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची सांगता श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. 105 दिवसांच्या अभियानात तब्बल 1,25,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली. कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकवण्याच्या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठी संवाद साधण्याचं आवाहन देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली. मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगत मराठीच्या सन्मानासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांनी शहरातील प्रमुख आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी तात्काळ कामाला लागावं असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पावसाळ्यात तातडीने खड्डे बुजवण्यासाठी प्रीकास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विसर्जन मार्ग, मिरवणूक मार्ग आणि घाटांवरील रस्त्यांची विशेष पाहणी करावी. 24 तास यंत्रणा सज्ज ठेवावी आणि नागरिकांना तक्रारींचं तत्काळ निवारण करावं असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गणेशोत्सवापर्यंत नवीन रस्ते खोदण्यास परमिशन देऊ नये. तसंच मिरवणूक मार्गावरील विद्युत तारांची सुरक्षितता तपासावी. चांगलं काम करणाऱ्या महानगरपालिकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय विशेष पुरस्कार देण्यात येतील. त्याचप्रमाणे खराब कामाची नोंद शासनाकडे ठेवली जाईल असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर 12% करवाढ लादणं अन्यायकारक असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली. जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी आधी थकबाकी वसूल करून अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेच्या थकबाकीचा आकडा मोठा असून त्याची प्रभावी वसुली होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळेस हजुरी येथील SRA प्रकल्पातील रहिवाशांच्या तक्रारींवर देखील चर्चा झाली. तसंच वाहतूक शाखेला मदत करणाऱ्या सुमारे 150 वॉर्डन कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराचं कंत्राट रद्द करून तातडीने वेतन देण्याची मागणी देखील आमदार संजय केळकर यांनी केली. की आधीची वसुली करा. आता त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ऑडिट डिपार्टमेंटला फोन केला, एक इंटरनल ऑडिट होतं आणि दुसरं महापालिकेचं स्टॅच्युटरी ऑडिट होतं. या स्टॅच्युटरी ऑडिटच्या माध्यमातून मला असं निदर्शनास आलं आहे की 2018पर्यंतच झालेलं आहे. त्याच्यानंतर स्टॅच्युटरी ऑडिट झालेलं नाही आणि 2018पर्यंतचीच ही संख्या जी आहे ती 176 कोटी जी आहे ती मालमत्ता कर अजून तुम्ही 2018ला वसूल केला नव्हता. 19, 20, 25पर्यंत जर काढायला गेलं तर ही रक्कम निश्चितपणे वाढलेली राहील आणि अन्य देखील बिल्डरांकडनं देखील वसुली केली गेलेली नाही. आणि अशी एकूण काही तर तुमच्या या टॉवर जे आहेत हे टॉवर उभारलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं महापालिकेने वसुली केलेली नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही एक भाग आहे की बिल्डरकडून वसुली करायची नाही आणि सामान्य आमचा जो झोपडपट्टीधारक आहे, सामान्य रहिवासी आहे, त्याच्याकरता तुम्ही मालमत्ता करत वाढ करत राहायची, निरनिराळ्या करामध्ये वाढ करत राहायची आणि त्याच्यामुळे ही देखील वसुली करा आणि जे त्याच्यामध्ये अकार्यक्षम असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा. हे वॉर्डन बघायला मिळतात, ट्रॅफिक वॉर्डन.
हे जवळजवळ 150 ट्रॅफिक वॉर्डन या वाहतुकीला शिस्त आणण्याकरता त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसला सहाय्य करत असतात. या 150 वॉर्डनचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांना आज 4था महिना आहे, 1 रुपया देखील पगार मिळालेला नाही. शेवटी हे कष्टकरी आहेत, तासनतास त्या ठिकाणी उभं राहून ट्रॅफिकचं नियोजन करणारे आहेत, परंतु जो कोणी कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे, या कॉन्ट्रॅक्टरने याची दखल घेतलेली नाही आणि महापालिकेने तर अजिबातच घेतलेली नाही. जो पगार दिला जातो तो देखील अतिशय अल्प दिला जातो. 30 दिवस पूर्ण काम केल्याशिवाय पगार दिला जात नाही आणि 3-3 महिने आजपर्यंत त्यांनी पगार दिला गेलेला नाही. ज्यामुळे लोक जे आहेत ते अतिशय चिंतेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं पण खरं आहे की त्या ठिकाणी गेलं, कोणाकडे तक्रार केली तर म्हणजे आम्हाला काढून टाकतील आणि तक्रार नाही केली तर असं हे भोगायला लागतं. त्याच्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा पगार जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला पाहिजे. महापालिकेच्या मालमत्ता करातील 12% निवासी आणि 20% वाणिज्यिक करवाढीविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. करवाढीचा निर्णय रद्द करून आधी महापालिकेकडील प्रलंबित थकबाकी वसूल करावी अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली 28 नगरसेवकांनी करवाढीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली. विविध विभागांकडील सुमारे 1200 ते 1500 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणं बाकी असल्याचा दावा भाजपने केला. त्यामुळे नागरिकांवर करवाढ लादण्यापूर्वी महसूल वसुलीची कार्यक्षमता वाढवावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. महायुतीला मतदान करणाऱ्या ठाणेकरांच्या अपेक्षांचा विचार न करता करवाढ केल्याचा आरोपही भाजपने केला. करवाढ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचे संकेत बीजेपीने दिले. मागच्या महासभामध्ये केलं तेव्हा त्याला आम्ही प्रत्युत्तर केलं, आम्ही दाखवलं. आजही तुमच्या माध्यमातून पण आम्ही विषय मांडले. त्याच्यानंतर गेल्या 2 महासभा मित्रपक्षाने सभाशास्त्रानुसार घेतल्या आणि सभाही चांगल्या चालल्या गेल्या. पण आता पण तशीच स्थिती होती. सुरुवातीपासून सभाही चांगल्या पद्धतीने चालली होती, पण जेव्हा कर विषय जेव्हा आला तर याच्याविषयी डायरेक्ट त्यांनी दुखवटा ठराव मंजूर करून दुखवटा ठराव लगेच घेतला आणि विषय संपवला. हे कुठेतरी मित्रपक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि भविष्यात याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. कारण सारखं सारखं जर असं होत असेल तर आम्ही मागे सन्माननीय प्रदेश सदस्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पण आम्हाला आज मित्रपक्ष म्हणून आपण तेव्हा त्यांनाही वरिष्ठांशी चर्चा करून आपण सांगतो बोलले. त्यानंतर 3 महासभा व्यवस्थित चालल्या, 2 महासभा, ही 3री महासभा ही त्याच पद्धतीने चालेल अशी आम्ही विश्वास व्यक्त केला आणि त्याही भरोश्यावर आम्ही चाललो. पण वेळ आली जेव्हा करवाढीचा विषय तेव्हा त्यांनी लगेच दुखवटा ठराव करून मंजूर करून घेतलं. ही कुठेतरी दुपट्टी भूमिका मित्रपक्ष करतोय हे आता आम्हाला दिसून आलंय. ज्याच्यावरती प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातल्या समस्या मांडू शकतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि आजचा हा जो विषय कालच्या महासभेतला जो विषय होता, 778चा जो विषय होता, जो कर दरवाढीचा होता, तर ह्याच्यामध्ये त्याचं उद्दिष्ट मुळात म्हणजे कसं आहे की एखाद्या गोष्टींची करताना आपण त्याचं साध्य कुठपर्यंत आहे ते बघणं गरजेचं. ते उद्दिष्ट होतं त्याचं फक्त 105 करोडचं. बरं, आतापर्यंत जी थकबाकी जी आहे ती थकबाकी ही शेकडो करोडांमध्ये आहे. मग एवढं असताना आपण जे प्रामाणिक करदाता, बरं हे ही दरवाढ जी आहे ती नेमकी कोणावरती आहे, तर ती सर्वसामान्य करदाता जे प्रामाणिकपणे ठाणे शहराच्या तिजोरीमध्ये आपला कर प्रामाणिकपणे भरण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही पण आहेत आणि आम्ही पण आहोत. मग असं असताना ज्यावेळेस आपल्याला फक्त उद्दिष्टच फक्त 105 करोडचं आहे आणि हजारो करोडची थकबाकी जर आपली जर आहे, तर आपण मूळ उद्दिष्ट आपण पुढे ठेवलं पाहिजे. आपलं टार्गेट असणं पाहिजे की थकबाकीची वसूल करणं गरजेचं आहे. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.